जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी या निमित्त सालाबादप्रमाणे आपण दरवर्षी गेस्ट लेक्चर बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून गेली 6 वर्ष आपण गेस्ट लेक्चरचं आयोजन करतोय। त्यामध्ये आजचं हे वर्ष 7वं आहे। त्यासाठी नामांकित असे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या सर्व विषयांसाठी बोर्डामध्ये ज्या शिक्षकांचा फार मोठा हातखंडा आहे असे आपण तज्ञ शिक्षक या ठिकाणी बोलवत असतोय आणि याच्या तारखा त्या शिक्षकांकडून फार आधी घेतल्या जातात। अशीच आमच्या विनंतीस मान देऊन टी पवार सर जयसिंगपूरहून आज या ठिकाणी आपल्या एसपी इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी व आपल्या गेस्ट लेक्चरसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं क्लासच्या वतीने स्वागत करतो। सरांच्या बद्दल माहिती द्यायची झाली तर गणित विषयामध्ये पश्चिम महाराष्ट्रात एक अग्रगण्य असं गणित विषयातला टीचर म्हणून सरांचं नाव आहे। सरांचे डिप्लोमा, डिग्री, 11वी 12वी यासाठी खूप मोठं गणित क्षेत्राला योगदान आहे आणि असे बोर्डामध्ये गेल्या वेळी सुद्धा सरांना 100 पैकी 100चे 4 विद्यार्थी सरांचे आलेले होते आणि एक गणित विषयामध्ये मुरब्बी असे पवार सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभतंय आणि सरांनी आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल खरोखर मनापासून सर इन्स्टिट्यूट तुमचा आभारी आहे। आज या प्रसंगी आपल्या क्लासमध्ये कॅम्पस डायरेक्टर म्हणून नवीन जॉईन झालेले संग्राम पाटील सरांना विनंती करतोय की सरांचं स्वागत करावं ही विनंती आहे। आता मुलांना बोर्ड परीक्षेची सर चाहूल लागलेली आहे आणि तासगाव तालुक्यामध्ये जे काही क्रीम अशी मुलं आहेत ती सर्व एसपी क्लास मध्ये आहेत। तिन्ही कॉलेजची पीडीपी कॉलेज, भारती कॉलेज, विद्यानिकेतन आणि आमचं टाईप असणारं विसापूर आणि मनेराजुनीची कॉलेज या सर्व कॉलेजची जेवढी टॉपर मुलं आहेत ते सर्व मुलं एसपी क्लास मध्ये आता अध्ययन काम करतात आणि या सर्व मुलांचा परिपूर्ण पद्धतीनं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीचं अध्यापन आमच्या सर्व शिक्षकांनी कंप्लीट केलेलं आहे आणि या मुलांचा जो फायनल टच आहे म्हणजे एखादा मुलगा असतोय त्याला 100 पैकी 80च्या वरती मार्क जातात 90 पर्यंत, वरची जी 20 मार्क मिळवण्यासाठी त्या शिक्षकाचं स्किल आणि त्या विद्यार्थ्याचं स्किल असते। त्या मार्कावरती काम कसं करायचं हे मार्गदर्शन हे गेस्ट लेक्चर मध्ये होते। सर तुम्हाला ती मार्क म्हणजे वरची जी पुश करायची मार्क आहे या बाबतीत आणि कशा पद्धतीनं ओव्हरऑल 80 मार्काचं पॅटर्न असतोय ते तुम्हाला कम्प्लीटली रित्या ते क्वेश्चन पेपर पॅटर्न, IMP क्वेश्चन्स असतील, रिपीटेशन असेल किंवा गणित विषयाचं जे काही असेल ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत सर। परत दुसरी गोष्ट, तुम्ही सर्वांनी तुमचे काही डाउट्स असतील, तुम्हाला काही शंका असतील ते सरांना
लेक्चरच्या वेळी तुम्ही विचारू शकताय. पण सरांचा किंवा कोणत्याही शिक्षकाचा एक गोष्ट असते, अजिबात तुम्ही दंगा लेक्चरला करायचं नाही किंवा गोंधळ करायचा नाही. काही डाऊट असेल सिंगल तुम्ही सरांना तुमचे डाऊट्स क्लिअर करून देऊ शकताय. एकाचही शंकेचं निरसन होणार नाही असं होणार नाही. तुम्हाला काय असेल ते सर सर्व क्लिअर करतील. फक्त शांततेत सर्वांनी लेक्चर पूर्णपणे पार पाडायचं आहे. सरांना विनंती करतोय, सरांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करून सरांनी आपलं गेस्ट लेक्चर चालू करावं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एसपी क्लासेसची सर्व एसपी सर ऍक्च्युली प्रत्येक वर्षी सर गेस्ट लेक्चरसाठी बोलवत असतात. खरं तर सरांचा मोठेपणाच आहे, कारण ऑलरेडी तासगाव तालुक्यातच नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचा रिझल्ट 1 नंबरला. ऑलरेडी सरांनी तुम्हाला गणित विषयाचं मार्गदर्शन खूप छान पद्धतीने केलेलं आहे. परंतु सरांचं प्रेम आहे सर, थोडस आमच्या मुलांना तुम्ही पुश करा. कारण जसं आमच्याकडची मुलं 100 पैकी 100 असतात, तसं प्रत्येक वर्षी सरांचे 5-6 विद्यार्थी 100 पैकी 100 बोर्डला असतात, सीईटीला 99 अभाव असतात. त्यामुळे विशेष असं वेगळं असं या ठिकाणी येऊन मी काय सांगणार नाही. फक्त आता जे काही तुम्हाला वर्षभर शिकलंय तेच थोडंसं समराईज आपल्याला या ठिकाणी करायचं. आणि खूप प्रत्येक वर्षी मी आता जवळपास 6-7 वर्ष झालं सरांच्या क्लासवरती येतोय मार्गदर्शन करायला. तर मी पाहतोय प्रत्येक वर्षी क्लासची संख्या वाढलेली असते. म्हणजे पहिला अगदी छोट्या हॉलमध्ये होतो, त्यानंतर परत मागच्या वर्षीची संख्या, या वर्षी आता सरांनी 2 हॉलमध्ये मुलं बसवली. म्हणजे हे कशाचं या की क्रेडिट आहे तर सरांच्या शिक्षण त्याच्यासाठी सरांनी जे काही कष्ट घेतले. म्हणजे क्लास चालवणं सोपी गोष्ट नाही. आणि क्लासेसमध्ये म्हणजे मार्केटमध्ये ह्या एकमेव सर्व्हिस अशी आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षीच रिझल्ट द्यावा लागतो. म्हणजे एक वर्षी रिझल्ट दिला आणि त्यानंतर निवांत बसलं किंवा बसलेत असं कधीच होत नसतं. त्यामुळे सर सातत्याने कष्ट करत असतात. वर्षभर त्यांनी चांगली टीम दिलेली असते, तरी सुद्धा शेवटी प्रत्येक सब्जेक्टसाठी एक्सपर्ट्स बोलवून त्या ठिकाणी एक्सपर्टचे गायडन्स होतात. सीईटीच्या क्रॅश कोर्ससाठी सरांचं मार्गदर्शन, सरांचं परफेक्ट नियोजन असतं. त्यामुळे परत एकदा मी सरांना आणि तुमच्या क्लासला शुभेच्छा देतो. यावर्षी सुद्धा मला तर खात्री आहे, यावर्षी संख्या एवढी आहे म्हटल्यानंतर आतापर्यंत जेवढा रिझल्ट मिळाला होता ना सर, त्याची बेरीज करून सगळा रिझल्ट याच वर्षी मिळाला. शुभेच्छा देतो. लेक्चरला सुरुवात. काय गरज नाही, माईकची काय गरज. माझा आवाज येतो ना सर्वांना? साऊंड इज विजिबल देअर? यस. सरळ बसायचे. तुम्हाला काय पॉइंट लिहायचे असतील तर त्याला मी वेळ देईन. मी बोलत असताना काही लिहायची आवश्यकता नाही. हा, सरळ बसायचे. आपण मॅथ्सचे स्टुडंट आहोत ना, त्यामुळे 90 डिग्रीचे 2 अँगल पाहिजे.
एक पाठीमध्ये आणि एक गुडघ्यामध्ये. मॅथ्सचे विद्यार्थी चुकत नाहीत कधीच. पुष्पा बघितलंय ना, चुकेगा नाही साला. ठीक आहे, मग आपण तर मॅथ्सचे विद्यार्थी आहे. हा झालं, लास्टचं काय असेल ते विषय मिटलाय. हा पाय ठिकाणी ऑलरेडी बोर्ड पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, परंतु आता मी बोलताना बोर्ड एक्झाम प्लस सीईटी एक्झाम साठी तुमचे टॉप 7 टॉपिक्स काय आहेत ते मी सुरुवातीला सांगेन. टॉप 7 टॉपिक्स टोटली सीईटी साठी 25 टॉपिक्स आहेत. 12वीचे 15 आणि 11वीचे 10. परंतु मित्रांनो, हे टॉप 7 टॉपिक जर आपण प्रिपेअर केले तर आपलं 60 मार्कचं काम होते. 60 मार्क्स. सीईटीचे 60 मार्क या 7 टॉपिक मध्ये आहेत. हे सीईटीचे आहेत, बोर्डचे आहेत. त्यामुळे टॉप 7 टॉपिक्स कडे तुम्ही जर फोकस केला तर 100% तुम्हाला बोर्डचा रिझल्ट चांगला मिळणार आहे, ॲज वेल ॲज सीईटीचा रिझल्ट चांगला मिळणार. आता हे टॉप 7 टॉपिक कुठले आहेत तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पेपर 1 चा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बोर्ड साठी वेटेज सर्वांनाच माहिती आहे, 10 मार्क्सचं वेटेज आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे. बोर्डला 10 मार्क्स आहे, ॲज वेल ॲज सीईटीला सुद्धा 10 मार्क्सचं वेटेज आहे या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॉपिक. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे वेक्टर्स. पेपर 1 चा टॉपिक आहे. बोर्डला 12 मार्क्सचं वेटेज आहे, सिमिलरली सीईटीला सुद्धा 12 मार्क्सचं वेटेज. त्यानंतरचा तिसरा टॉपिक आहे टॉप 7 मधला तो म्हणजे लाईन अँड प्लेन. याला सुद्धा 10 मार्क्सचं वेटेज आहे. बोर्डला सीईटीला सुद्धा 8 ते 10 मार्क्स आहे. सीईटीला सुद्धा 8 ते 10 मार्क्स आहे. हे 3 टॉपिक पेपर 1 चे होत आहेत आणि 4 टॉपिक आहेत ते पेपर 2 चे आहेत. त्याच्यामध्ये पुढचा टॉपिक येतोय डिफरन्शिएशन. माहिती आहे तुम्हाला, बोर्डला 9 मार्क्सचं वेटेज आहे, सीईटीला पण 8 मार्क्सचं वेटेज आहे या टॉपिक डिफरन्शिएशन. त्याच्यानंतरचा पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या टॉपिकलाही बोर्डला 9 मार्क्सचं वेटेज आहे, सीईटीला 8 ते 10 मार्क्स आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट इनडिफायनाइट इंटिग्रेशन. बोर्डला 10 मार्क्स आहेत, सीईटीला सुद्धा 10 मार्क्स आहेत. आणि 7वा शेवटचा टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन्स. बोर्डला 8 मार्क, सीईटीला 8 ते 10 मार्क्स. म्हणजे मला सांगा मित्रांनो, टोटल 12वीला आपल्याला टॉपिक आहे 15. 15 पैकी 7 टॉपिक आपण जर परफेक्ट प्रिपेअर केले तर बोर्डचं ही 60 मार्क्सचं वेटेज प्रिपरेशन होते, ॲज वेल ॲज सीईटीचं सुद्धा 60 मार्क्सचं प्रिपरेशन. म्हणजे हे 7 टॉपिक सोडले तर टोटल सीईटीला टॉपिक किती आहेत 25. म्हणजे किती टॉपिक राहिले 17. 17 टॉपिक्स मधून तुम्हाला अगदी किरकोळ क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे 2 मार्क्सचा एक प्रश्न, क्वचित एका दुसऱ्या टॉपिकला 2 प्रश्न. म्हणजे तुम्हाला आता राहिलेल्या वेळामध्ये कुठल्या टॉपिकला कोर्स करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपण काय करतो, बोर्डला प्रिलिम्स झालेले असतात, बोर्डला 80 पैकी 70 75 मार्क्स मिळालेले असतात. काही लोकांना 80 पैकी 80 मार्क्स मिळालेले असतात प्रिलिम्स मध्ये. मग आपण काय करतो, काय नाही मी 2-3 टॉपिक प्रिपरेशनचे सोडून दिलेत तरी सुद्धा मला बोर्डला चांगले मार्क्स मिळत आहेत म्हटल्यानंतर तो विद्यार्थी विचार करतो अरे कशाला हे करायला पाहिजे. परंतु तुम्ही ज्यावेळी प्रिलिम्सचं अनालिसिस करणार आहे त्यावेळी अनालिसिस करताना तुम्हाला किती मार्क पडले हे अनालिसिस करू नका, किती मार्क्स गेले असं अनालिसिस करावं पाहिजे. कारण प्रिलिम्सचा जो पेपर आहे, बोर्डचा जो वेटेज आहे ते 112 मार्क्सचा पेपर आहे.
112 मार्क्स विथ ऑप्शन. ते तुम्हाला ऑलरेडी आता प्रिलिम्स दिले असतील त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. 112 मार्क्सचा पेपर आहे. 112 पैकी आपल्याला एवढे मार्क्स मिळाले. जर तुम्हाला बोर्डाला 100 पैकी 100 मार्क मिळवायचे असतील, बोर्डला 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला 112 पैकी 112 मार्काचं यायला पाहिजे. तर बोर्डला 100 पैकी 100 पैकी. त्यामुळे सपोज एका प्रिलिमला तुम्हाला 75 मार्क मिळाले, तुम्ही काय म्हणताय माझे 5च मार्क गेले. परंतु त्या प्रिलिम मधले किती प्रश्न आले नाहीयेत आणि अनफॉर्च्युनेटली ते त्या प्रिलिमला आलं नव्हतं आणि तेच बोर्डाच्या पेपरला पडले. त्याच्यासारखं दुर्दैव का असणार ना. त्यासाठी जे जे काही प्रिलिमचे पेपर तुमचे झालेले आहेत त्या सर्व प्रिलिमच्या पेपर्स मध्ये आलेलं तर अनालिसिस कराच. करेक्ट आलेलं ते काय आता आयुष्यभर तुम्हाला कधी विचारलं तर तुम्ही करेक्ट सोडवालच. परंतु जे चुकलंय म्हणजे कुठल्याही पेपरचं अनालिसिस करणार असाल तर सगळ्यात पहिला काय चुकलंय आपलं त्याच्याकडे बघा आणि दुसऱ्यांदा बघायचे आपल्याला काय आलं नव्हतं. आता कॉमनली आता मी काय म्हटलं की अगदी 2005 पासून मी टीचिंग मध्ये आहे. 2005 पासून मी पाहतोय की मुलांचा मोस्ट ऑफ केस बोर्डचा पेपर ज्यावेळी होतो त्यावेळी चुकतंय काय तर ह्या टॉप 7 मधले कुठले टॉपिक तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लाईन अँड प्लेन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शियल इक्वेशन. हे 4 टॉपिक पर्टिक्युलरली काय होतंय एवढे परफेक्ट केलेले नसतात आणि प्रिलिमला मार्क्स ऑप्शन असतो मिळालेले असतात परंतु बोर्ड मध्ये मार्क्स जातो तर या टॉपिकचं प्रिपरेशन परफेक्ट नसल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल सर मग वेक्टर्स आहे, डिफरन्शिएशन आहे, इनडिफायनाइट इंटिग्रेशन तर खूप अवघड टॉपिक झाला कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स, नंबर ऑफ व्हरायटी खूप आहे. परंतु बोर्डला हे टॉपिक सोपे आहेत. इनडिफायनाइट इंटिग्रेशन असेल, डिफरन्शिएशन असेल किंवा वेक्टर्स असेल कारण तुम्हाला माहिती आहे या टॉपिक मध्ये प्रॉपर्टीज आहेत, थिअरम्स आहेत. त्यामुळे त्याचे जे काही क्वेश्चन्स बोर्डला विचारले जातात ते सोपे क्वेश्चन्स आहेत. आणि आपण क्वेश्चन्स त्याचा अटेम्प्ट करतो, थिअरम पडला असेल, प्रॉपर्टी पडली असेल तीही अटेम्प्ट करतो. पण या टॉपिक मध्ये प्युअरली एक्झाम्पल्स आहेत. या टॉपिक मध्ये प्युअरली एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये थिअरम्स आहेत, साइन रूल आहे, कोसाइन रूल आहे, प्रोजेक्शन रूल आहे, नेपियर्स अॅनालॉजीज आहे, हाफ अँगलचे 2 रिझल्ट्स आहेत किंवा इनव्हर्सचे रिझल्ट आहे. त्यापैकी काही वेळा पडतंय परंतु मॅक्सिमम टाइम थिअरम किंवा रिझल्ट याच्यावर कमी आहे. थिअरम रिझल्ट याच्यावरती पडतोय. लाईन पेअर ऑफ लाईनचा क्वेश्चन पडतोय. त्यामुळे या टॉपिक्सला या 4 टॉप 7 मध्ये या 4 टॉपिकला जर आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित पाहिलं नसेल तर व्यवस्थित पाहायचं. आता गंमत सांगू या 7 टॉपिकचं बोर्डाचं जर आपण विचार केला तर या 7 टॉपिकचं विशेष काय बोर्डला पेपरला पडत नाही. तुम्हाला काय विचारलं जाते तर याच्यामध्ये जे टेक्स्टबुकचे सॉलिड एक्झाम्पल्स आहेत ना ते फक्त व्यवस्थित प्रिपेअर करून द्यायचे. सॉलिड एक्झाम्पल, टेक्स्टबुकचे सॉलिड एक्झाम्पल म्हणजे जे अवघड टॉपिक्स आहेत तर बोर्डच्या कमिटीने काय केलेलं आहे की जे अवघड आहे ना त्याचं बोर्डला विचारताना सॉलिड एक्झाम्पल विचारले. बरं मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू नका. मागचे प्रिव्हियस इयरचे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर प्रत्येक वर्षी 2 पेपर असतात. एक मार्चला होते, एक जुलैला होते. 10 पेपर्स काढून बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल अरे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काय विचारले, लाईन अँड प्लेन या टॉपिकचं काय विचारले. ऑलमोस्ट 90% क्वेश्चन्स हे सॉलिड एक्झाम्पल्स असतात. लाईन अँड प्लेन त्याच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स किंवा प्लेनची क्वेश्चन्स असतील तर ते अगदी सॉलिड एक्झाम्पल्स पेपरला विचारले. त्यामुळे हे 7 टॉपिक्स तुम्हाला सुरुवातीला आता लगेच सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू बघा असं मी म्हणणार नाही कारण सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला आपल्याला 22 फेब्रुवारीला आपला पेपर संपेल. ऑब्विसली सरांनी लगेचच 23 तारखेपासून तुमचं शेड्यूल प्लॅन केलेलं असणारच. परंतु ते शेड्यूल आल्यानंतर तुम्ही ज्यावेळी अटेंड व्हाल त्यावेळी हे 7 जर तुमचे बोर्डाचे परफेक्ट असतील ना तर सीईटी तुमचं 100% व्यवस्थित पडणार. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात 200 100 पैकी 60 लक्षात ठेवू नका.
200 पैकी 60 मार्क फक्त 7 टॉपिक करून आहे. ही ऑफर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मध्ये मिळत नाही. ही ऑफर फक्त मॅथ्सलाच, फक्त मॅथ्स मध्येच आहे. बाकीचे फिजिक्स केमिस्ट्रीचे जे टॉपिक्स आहेत ना ते टॉपिक 4 मार्क लई 5 मार्काचे वर टॉपिक नाही कुठला फिजिक्स केमिस्ट्री, कारण त्याचा एक तर टॉपिकच एक प्रश्न फिजिक्स केमिस्ट्री 1 मार्कचा असतो. आपला मॅथ्सचा क्वेश्चन 2 मार्कचा आहे. त्यामुळे या 7 टॉपिकला यापैकी काय राहिलं असेल प्रिपरेशन. पण आता प्रिपरेशन करायचंय काय, तर आता याच्यामध्ये ज्याला टिक केलेली नाहीये ते टॉपिक्स आहेत ते थिअरम्स आणि रिझल्टचे टॉपिक. म्हणजे सगळ्यात पहिला ज्याला टिक केलं नाही ते टॉपिक कन्सिडर करायचे. त्या टॉपिक मध्ये सुरुवातीला थिअरम आणि रिझल्ट करायचे. थिअरम आणि रिझल्ट, पहिला थिअरम रिझल्ट परफेक्ट झाले की सॉलिड एक्झाम्पल कंप्लीट करायचे आणि मग टिक केलेले टॉपिक्स आहेत त्याच्यातले सॉलिड एक्झाम्पल. विशेष प्रिपरेशन या 7 टॉपिकचं बोर्डासाठी करावं लागणार नाहीये. आणि हे 7 टॉपिक जर तुमचे परफेक्ट झाले तर जगातला कुणीही पेपर काढू दे तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळणार म्हणजे मिळणार. मी काय म्हणलं, महाराष्ट्रातला माणूस पेपर काढणार आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, जगातला कुणी काढू दे पेपर तरी सुद्धा तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळणार. किती लोकांना इच्छा आहे 100 पैकी 100 मार्क मिळवायचे? तर हात वर करा सगळ्यांना. जर ओके, व्हेरी गुड, छान. हा, जर सगळ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळवायची इच्छा असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. कारण मॅथमॅटिक्स असा विषय आहे आणि इथून पुढं, परत एकदा सांगतो, इथून पुढं तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळणार नाहीये. कारण तुम्ही इंजिनिअरिंगला गेला त्यावेळी मार्क्स नाहीयेत, आता ग्रेड सिस्टीम मध्ये. म्हणजे ज्यावेळी भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल अभ्यास कर बाबा, त्यावेळी ते तुम्हाला विचारतील तुम्हाला किती मार्क होते, त्यावेळी सांगता आलं पाहिजे मला 100 पैकी 100. त्यासाठी हा परत इंजिनिअरिंगला गेला, बीएससी ला गेला किंवा ग्रॅज्युएशनच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला गेला, परत असा चान्स तुम्हाला भविष्यात मिळणार नाही. हा, सरळ बस बाळ, असा चान्स तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार नाही. त्यामुळे हे 7 टॉपिक पहिला आपण प्रिपेअर करणार आहोत. आता या 7 टॉपिकचं मी आता पहिला सांगितलं की काय करायचं. आता हे 7 टॉपिक सोडून बाकीच्या टॉपिकचं जे काय वेटेज आहे ते वेटेज पाहिजे असेल तर आपण डिस्कस करू. पण माझं मत आहे की याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हे 7 टॉपिकचं हे झालंच, पण याच्यापेक्षा महत्वाचं आहे तो पेपर पॅटर्न. बराच वेळा काय होतं की आपला मार्क्स जातो तो एमसीक्यू मध्ये मार्क जातो, मार्क जातो तो 1 मार्क क्वेश्चन मध्ये मार्क जातो, मार्क जातो तो सी सेक्शन मध्ये मार्क जातो. आता प्रिलिमचं जर तुम्ही अनालिसिस केलं असेल, 11वी मध्ये असताना डी ला मार्क पडायचे नाही, पण 12वीत आल्यावर काय झाले, डी ला मार्क पडायला लागले. इव्हन दो एखादा ऍव्हरेज मुलगा असेल त्याने जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं असेल तर त्याला डी ला बाकी सगळ्यापेक्षा मार्क डी ला चांगले असतात. कारण डी सेक्शन मध्ये ऑलमोस्ट थिअरम्स रिझल्ट बऱ्यापैकी पडते. त्यामुळे डी सेक्शनला 12वीत लय घाबरायचं नाही, घाबरायचं ए ला आणि सी ला. म्हणजे बोर्डाला पेपर देत असताना ए आणि सी मध्ये मार्क्स जाणार नाहीयेत. याची जर तुम्ही काळजी घेतली तर 100% सांगतो तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळून. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, 100चा आनंद खूप असतो पण 99-98चं दुःख खूप असतं. कारण काय होतंय, आपण अगदी जवळ गेलेलो असतो आणि जो 1 किंवा 2 मार्क जातो ना, जे हुशार मुलं आहेत त्यांना माहिती आहे 1 किंवा 2 मार्क जातोय ना, तो कुठे जातोय, आपला सेक्शन ए मध्ये जातो. एमसीक्यू गडबडीत चुकला, तो 1 मार्कचा क्वेश्चन डायरेक्ट आन्सर लिहून आलो आणि ज्यावेळी पेपर चेक करून येतो किंवा रिझल्ट येतो 99 पडल्याचा आनंद नसतोच, 1 गेलेल्याचं दुःख असतं. कारण तुम्ही क्रिकेटमध्ये पण बघितले नर्वस 90 म्हणतात ना, तशामध्ये जर एखादा प्लेअर आउट झाला त्याला एवढ्या रन्स केले त्याचा आनंद नसतोय, 100 झालं नाही तर दुःख. तर ते दुःख तुम्हाला नको असेल तर जो काय पेपर पॅटर्न कसा असतोय किंवा टेक्निक्स काय आहेत ते सांगतोय ते व्यवस्थित ऐकायला पाहिजे. आणि तुम्हाला मी म्हटले लिहायला मी वेळ देतो. आता हे टॉप 7 टॉपिक, हे टॉप 7 टॉपिक कशासाठी आहेत रे, तर फक्त बोर्ड साठी मी बोललेलो नाहीच आहे. बोर्डला मी पहिला सांगितलं, बोर्डला 100 मार्क मिळवणं खूप सोपं आहे, पण बोर्ड प्लस सीईटी असं आपल्याला मार्क्स मॅक्सिमम मिळवायचे. सीईटीला 100% साठी 100 मार्क पाडायलाच पाहिजे असेही नाहीये.
सीईटीला तुम्ही मॅथ्सला 92-94 कडे गेला तरी सुद्धा तुम्हाला 100% मिळू शकतो. तर बोर्ड आणि सीईटी या दोन्हीसाठी हे टॉप 7 टॉपिक्स आहेत. त्याचं वेटेज काय बोर्डाचं, आणि जेवढं अप्रॉक्सिमेट वेटेज बोर्डाचं आहे तेवढं इव्हन तो कधी कधी जास्त पण. आता हा जो टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, या दोन टॉपिकचे तर बऱ्याच वेळा 5-5, 6-6 प्रश्न सीईटीला पडले. 5 ते 6 प्रश्न प्रत्येक टॉपिकचा एक पडतोच आहे. बाकीच्या राहिलेल्या प्रत्येक टॉपिकचा एक पडतोय, पण कधी कधी काय होतं त्याचं कमी करतात. म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक बोर्डाला चांगला फायद्याचा टॉपिक आहे. ट्रूथ टेबल प्रिपेअर करा, त्यानंतर सर्किट ड्रॉ करा, इनव्हर्स कॉन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह द्या, ते सगळं करतो आपण. पण सीईटीला एकच प्रश्न पडतो. बोर्डाला 8 मार्क आहे. बोर्डला किती मार्क आहेत? 8 मार्क आहे. सीईटीला एकच प्रश्न. त्यानंतर डिफायनाइट इंटिग्रल टॉपिक बोर्डला 6 मार्क आहेत. डिफायनाइट इंटिग्रेशन त्याच्यामध्ये पण प्रॉपर्टीज वगैरे आहेत. 8 प्रॉपर्टी, त्यातल्या शेवटच्या 2 प्रॉपर्टीज खूप महत्वाच्या. परंतु सीईटीला एकच प्रश्न पडलाय, एरियाचं सगळं काय करायचं, एरिया त्याचा ग्राफ ड्रॉ करून सगळं काय करणार. बोर्डाला 4 मार्क आहेत, पण सीईटीला एकच प्रश्न पडतो. त्यामुळे सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू आत्ताचा जो राहिलेला वेळ आहे, म्हणजे आज तारीख आहे 11, 22 तारखेला 12 तारीख 22 तारखेला पेपर आपला मॅथ्सचा. त्याच्यामध्ये तुमचं जे काय मॅथ्सचे डेज असतील त्याच्यामध्ये हे 7 टॉपिक परफेक्ट करा. सीईटीला आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अरे सीईटीचा किंवा एक पूर्ण सीईटीचा क्वेश्चन पेपर तयार घेऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे अनालिसिस लक्षात येईल आणि खरोखरच हे जास्त पडते. 11वीचं आपण लय विचार करतो 11वीचे 10 टॉपिक आहेत माझे कधी होणार, कारण 11वीत काही लोकांनी क्लास लावलेला नसतो आणि मग त्या लोकांच्या डोक्यात एकच असते अकॅडमी मध्ये सरांना भेटतं सर सगळ्यात पहिले 11वीचं द्यावं. अरे 11वीचं एक टॉपिक शिकला तर किती मार्क भेटणार आहे तुला? 2च. ते तर घेतीलच सर, पण सगळ्यात पहिले हे 7 तू पहिला भेटेल. त्यामुळे हे 7चं काय वेटेज आहे आणि ते टॉप 7 टॉपिक बोर्ड सीईटीचे कोणते की ज्याला पाहिजे त्याने 1-2 मिनिटांमध्ये लिहून घ्या. ओनली फॉर 2 मिनिट्स. मगाशी मी ज्यावेळी विचारलं ना 100 पैकी 100 किती लोकांना पाहिजे, तर सगळे म्हणाले सगळ्यांनाच पाहिजे. पण आता मला लक्षात आलं 100 पैकी 100 कोणाला पाहिजे. कारण जो सिरियस आहे ज्याला 100 मार्क्स मिळवायचे बोर्डला पण आणि सीईटीला पण, तर तो नोट करून घेतो. येस सर, हे खरोखर महत्वाचं. कारण काय असते सांगतो, मराठीत एक म्हण आहे बाबांनो, अनुभव रूपी कंगवा टक्कल पडल्यावर मिळतो. आता टक्कल पडल्यावर कंगव्याची गरज आहे का? आता आम्ही एवढे वर्ष शिकवतोय, आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला अनुभव आहे ना की काय महत्वाचं आहे काय नाहीये. मग ते ज्याला कळलं, ज्याला पटलं की बाबा हे 7 खरोखर लय महत्वाचं आहे, त्याने बरोबर नोट केलंय. जो सिरियस नाहीये तो काय राहू दे सर, काय अडचण नाही. आतापर्यंत मी निवांत होतो, आताही निवांतच राहतो, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बोर्डचं आणि सीईटीचं वेटेज अप्रॉक्सिमेट त्याच्या जवळ जाणार आहे. 10 मार्क, 12 मार्क, 8 ते 10 मार्क, 8 ते 10 मार्क, 8 ते 10, 10 मार्क, 8 ते 10 मार्क. हा चल सरळ बसायचं. स्टॉप रायटिंग.
हा सरळ बसा. तर पुढचा जो पार्ट आहे त्या पार्ट मध्ये आता हे टॉप 7 टॉपिक्स मी सांगितले. बाकीचे टॉपिकचं वेटेज वगैरे तुम्हाला माहिती आहे. मॅथेमॅटिकल लॉजिक 8 मार्कला आहे, मॅट्रायसेस 6 मार्क साठी आहे, पेअर ऑफ लाईन्स 6 मार्क साठी आहे. त्यानंतर पेपर 2 ला आपण आलो, डिफायनाइट इंटिग्रल 6 मार्कला आहे, ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल 4 मार्कला आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्कला, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्कला आणि पेपर 1 चा एलपीपी 4 मार्क. तर या पद्धतीने वेटेज बाकीचं तुम्हाला माहितीच आहे. पण त्या टॉपिक बद्दल मी एवढं का चर्चा केली नाही, कारण मॅट्रायसेस मॅथेमॅटिकल लॉजिक मी नाही म्हटलं तरी तुम्ही प्रिपेअर करायचं. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे टॉपिक ऑलरेडी प्रिपेअर केलेले आहे आणि त्याच्यावर एक नाहीतर 2 प्रश्न पडणार. प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन टोटल कंटेंट छोटाच आहे आणि 11वीची प्रोबॅबिलिटी, तर टोटल एवढं केलं तर 3च प्रश्न भेटणार. तर त्यामुळे पहिला त्या टॉप 7 कडे जर तुम्ही जास्त फोकस केला आणि त्या पद्धतीने प्रिपरेशन केलं तर 100% तुम्हाला फायदा होतो. आता आपण एक एक सेक्शन, आता मी बोलताना बी सेक्शनचं जास्त बोलणार, मी बोलताना बी सेक्शन बद्दल बोलेन. म्हणजे आपण सुरुवातीला हुशार पोरांचा विचार करून काम संपूया आणि त्यानंतर मग शेवटी जाता जाता जे ऍव्हरेज आहे, म्हणजे आता सध्या त्यांना 80 पैकी 20 आणि 25 मार्क मिळतात, तर त्या मुलांना 60+ मार्क्स कसे मिळतील त्याच्याबद्दल पण आपण बोलता येईल. तर सगळ्यात पहिला सेक्शन डी. ऍक्च्युली सेक्शन डी हा सर्वांसाठी फायद्याचा सेक्शन आहे. 11वीत असताना थोडंसं सेक्शन डी अवघड जात होता, पण 12वीत ज्यावेळी प्रिलिम्स सुरू झाल्या त्यावेळी लक्षात आलं असेल की सेक्शन डी खूप इझी जातोय. सेक्शन डी ला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 18, 19, 20 मार्क 20 पैकी मिळालेले असतात. आता या सेक्शन डी ला फक्त इग्नोर कुठल्या टॉपिकला करायचं नाही एवढं मी बोलेन, कारण टोटल प्रश्न 8 आहेत. टोटल प्रश्न 8 आहेत. 26 पासून 34 प्रश्नापर्यंतचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येणार आहेत. टोटल 8 प्रश्न आहेत, पण त्या 8 प्रश्नापैकी 100% कुठल्या टॉपिकवर प्रश्न पडतोच. म्हणजे डी सेक्शनचे प्रिपरेशन करायचे. आपण ठरवताना प्रिपरेशन करताना काय करायचं मध्ये एक एक सेक्शन वाईज जायचं. बी सेक्शनचं मला माहिती आहे हुशार पोरांना अजिबात टेन्शन नसते, कारण का तर त्यांना माहिती आहे मला ते ज्या ठिकाणी 12 प्रश्न दिलेत ना 16 मार्कसाठी 8 सोडवायचे, ते 12 चे 12 मी सोडवतोच, काय अडचण नाही मला. फक्त माझा सल्ला आहे की सुरुवातीलाच 12 सोडवत बसण्यात वेळ घालवणार हुशार म्हणून. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं सेक्शन बीच पहिला घेतो, एमसीक्यू ऐकून घेतच नाही. सेक्शन बी घेतो, 12 चे 12 सोपे वाटते, चालू केलं सगळं चालू आणि सगळं सुरू केलं आणि नंतर असं झालं की शेवटी डी संपवला आणि हे सेक्शनला वेळच पुरला, एमसीक्यू सोडवला. मग काय एमसीक्यू वर गोळ्या मारा चला कुठलं. ते तसं न करता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की कुठलाही टॉपिक सेक्शन असेल तर तुम्हाला मॅक्सिमम 10 प्रश्न बी ला आणि सी ला जायचे, त्याच्यापेक्षा जास्त जायचं नाही. काय गरज आहे 12 सोडवायची? लयतल्या सेफर साइड आपण 2 एक्स्ट्रा सोडवलेत ना, 12 सोडवत बसण्यात वेळ काय घालवायची गरज आहे. तर आता ज्याप्रमाणे निवडणुकीत असतं ना, एखादा नगरसेवक असेल कुठं मार्क आपण मार्कचा विचार करतो, ते मतांचा विचार करतो, तर ते एक एक वार्ड शोधत जाते, एक वार्डला किती मतं पाहिजे. तसं आपल्याला हे डी सेक्शनला किती पाहिजे मार्क्स. आता डी सेक्शनला 20 मार्क पाहिजे असतील तर कुणाकडे इग्नोर करायचं, ओके, म्हणजे कुणाकडे इग्नोर करायचं असे कुठले टॉपिक्स आहेत. तर सेक्शन ए म्हणजे पार्ट 1 मध्ये मॅट्रायसेस टॉपिकला इग्नोर करू नका. मॅट्रायसेस टॉपिकला इग्नोर करू नका. मॅक्सिमम जवळपास सगळेच पेपर्स मॅट्रायसेसचा क्वेश्चन 4 मार्कला पडलेले. आता तो क्वेश्चन बदलत गेलाय, कधी कधी खूप सोपा क्वेश्चन पडला, जस्ट फाइंड इनव्हर्स ऑफ 3/3 मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड, हा सगळ्यात सोपा प्रश्न आला. त्यानंतर थोडस सोपा अजून कुठला म्हणाल तर इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करा तर इन्व्हर्जन मेथड. आता रिडक्शन मेथडला रो ऑपरेशन्स किती लोकांना येतात काय येतात तो वेगळा प्रश्न राहिला, पण इन्व्हर्जन मेथड म्हणलं की तो इन्व्हर्स काढतोय, प्रोडक्ट घेतोय, आन्सर घेतोय.
रिडक्शन मेथडचा हुशार पोरांना वाटतं इन्व्हर्जन नको पडायला, रिडक्शन पडायचं काय. अप्पर ट्रायंग्युलरला आणलं, 4 स्टेप मध्ये लगेच बॅक सबस्टिट्यूशन आन्सर काढले, बरं पडते. पण कधी कधी काय होतंय की त्याच्यामध्ये इनव्हर्स फाइंड करायचा क्वेश्चन पडला, म्हणजे सगळ्यांनाच इनव्हर्स फाइंड करायचा क्वेश्चन पडला बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मग रो पडलं तर बरंच आहे, पण कॉलमने पडलं तर जरा थोडंसं अवघड आहे. त्याची प्रॅक्टिस हुशार मुलं मॅट्रायसेसला डी सेक्शनचं प्रिपरेशन करणार असाल, प्रिलिमला जर तुम्ही बघितलं असेल तर सोपं पडलं होतं, साधं लिनियर इक्वेशन्स दिले होते किंवा वर्ड प्रॉब्लेम पडले होते, सम ऑफ 3 नंबर्स इज 2 वगैरे, आणि आम्ही सोडवले. परंतु प्रिलिमला कुठल्याच प्रिलिमला तो कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा क्वेश्चनच आला नाही, आम्ही लक्षच दिलं नाही. आणि दुर्दैवाने आपण डी सेक्शनला मॅट्रायसेसची प्रिपरेशन करून गेलो आणि त्याचा मार्कच मिळाला, तिथं जरा अडचण येऊ शकते. मग ते पण हुशार मुलं बघतील. ऍव्हरेज मुलं ऍडजॉइंट मेथड, रिडक्शन मेथड, इन्व्हर्जन मेथड एवढं जरी त्यांनी प्रिपेअर केलं, नशीब असते 100% बऱ्यापैकी 99% तरी प्रश्न त्याच्यावरतीच विचारतात. मॅट्रायसेस वरती 100% पेपर मध्ये प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे एलपीपी. एलपीपी वरती पण फक्त एकच एक्सेप्शन आहे, 2023 चा क्वेश्चन पेपर, 22 चा क्वेश्चन पेपर, त्यावेळी एलपीपीचा 4 मार्कचा प्रश्न पडला. नाहीतर बऱ्यापैकी पेपर मध्ये एलपीपी वरती क्वेश्चन आहे. त्याचे वर्ड प्रॉब्लेम पण 1-2 बघून ठेवा, कशा पद्धतीने एलपीपी कन्स्ट्रक्ट करायचं. हुशार मुलं लक्ष द्या. एलपीपी कन्स्ट्रक्शन म्हणजे एलपीपी सॉल्व्ह करा हे आपण बऱ्यापैकी व्यवस्थित केलेलं असते, पण एलपीपीचं कन्स्ट्रक्शन लय अवघड नाहीच आहे. तुम्हाला माहिती आहे, दोनदा फक्त 15 मिनिटाचा वेळ दिला, 2 प्रॉब्लेमचं प्रिपरेशन केलं. एलपीपीचं बाकी सोल्युशन ऑफ एलपीपी विशेष काय नाहीच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. टेबल ड्रॉ केला, ग्राफ काढला, फिजिबल पॉइंट्स काढले, परत फायनल कन्क्लुजनचा टेबल केला, आन्सर दिले, विषय संपला. पण मागच्या वर्षी जुलैचा जो सेशन आहे ना, त्या जुलै सेशन मध्ये काय पडलं होतं तर वर्ड प्रॉब्लेम पडला, कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम. मग कन्स्ट्रक्शन खूप सोपं होतं, काही अवघड नसतंच आहे, ते तुम्हाला माहिती आहे. तर तो त्या पॉइंट कडे लक्ष द्या. वेक्टर्स टॉपिक कडे लक्ष द्या. आता वेक्टर्सचं जर पडलं तर बऱ्यापैकी सोपंच पडलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईपचा रिझल्ट थिअरम फॉलोड बाय एक्झाम्पल, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा रिझल्ट फॉलोड बाय एक्झाम्पल. तर हे 3 टॉपिक. त्यानंतरचे जे पुढचे पार्ट 2 चे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन 100% पेपर मध्ये प्रश्न. त्याच्यानंतर इंटिग्रेशन 100% पेपर मध्ये प्रश्न असणार आहे, आणि डिफायनाइट इंटिग्रेशन 100% पेपर मध्ये प्रश्न. आता हे 3 टॉपिक परवडणारे काय सांगतो तुम्हाला. तर या 3 पैकी 2 टॉपिक वर थिअरम पडतात. एनी 2 टॉपिक वर थिअरम किंवा रिझल्ट विचारतो, थिअरम और रिझल्ट. तर रिझल्ट याच्यात पण आहे, त्याच्यात पण माहिती आहे. सगळ्यात परवडणारा डी सेक्शनचे टॉपिक्स म्हणजे हे, कारण डी ला काय विचारलं गेलंय, मागचे 5-6 पेपर काढा, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, डिफायनाइट इंटिग्रलचं सगळं कलेक्ट करा, सगळा डाटा कलेक्ट करा. तुम्हाला 2025 चा पेपर तुम्हाला लक्षात येईल की वेगळा आलेलाच नाहीये. जे काय आतापर्यंत पडलेलं आहे त्याच पॅटर्न मध्ये डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन आणि डिफायनाइट इंटिग्रलचं पडलं. डिफरन्शिएशन मध्ये थिअरम किती आहे? 3. कंपोजिट फंक्शनचा थिअरम आहे, पॅरामेट्रिक फंक्शनचा थिअरम आहे, इनव्हर्स फंक्शनचा थिअरम. पण हुशार मुलं, वॉर्निंग आहे तुम्हाला की तो थिअरम पडतो पण फॉलोड बाय एक्झाम्पल येतो. म्हणजे तुम्हाला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा थिअरम आला, प्रूव्ह करा, मुलं खुश. काय बाळ, काय अडचण आहे? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा थिअरम आला, प्रूव्ह केला, आणि त्याला फॉलोड बाय एक्झाम्पल असते, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स. आम्ही खुश, आम्हाला वाटतं त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. आम्ही काय करतो 1/1 + x². आणि ज्यावेळी पेपर चेक करून येतो, कारण 99 मार्क पडल्यावर आपल्याला वाटतं कुठे गेलाय मार्क, फोटोकॉपी मागवतो, तिथं मार्क नसतो, पेपर घेऊन येतात, सॉरी का मार्क केला. तर हे फाइंड करायला सांगितलं, हेच फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स सांगितलं. तुला राईट द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स सांगितलं. आता याच्यामध्ये अवघड हेच जातं, अवघड हे जातं, हे किंवा कंपोजिटचं. पॅरामेट्रिक चाललं तर पॅरामेट्रिकची जी प्रोसिजर आहे ना
ही प्रोसिजर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला करतो ना. म्हणजे मला जर पॅरामेट्रिकचा थिअरम आला x = 80² y = 280 फाइंड dy/dx विचारलं तर याचा डेरिव्हेटिव्ह काढण्याची प्रोसेसच ती आहे. त्यामुळे त्याला काय अडचण येत नाही. किंवा मला जर याचा कंपोजिटचा आला x - t दिलाय x - 2 दिलाय याचा डेरिव्हेटिव्ह काढा y = √(x - तर काढताना ते तुम्हाला अज्युम करायला पाहिजे याच्यामध्ये x - 2 ला t म्हणायला पाहिजे. म्हणजे y √t झाला t x - 2 झाला आणि मग dy/dx किंवा u आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये u मध्ये तर dy/dx म्हणजे dy/du × du/dx. आता डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढायचं असेल तर याची गरज आहे का आपल्याला? अजिबात नाही. काय सर सोपं आहे ते, तुम्हाला येत नाही का म्हणणार मला? किती सोपं आहे. रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट आणि मग रूट मध्ये टर्मचा डेरिव्हेटिव्ह अगदी सोपं आहे. पण हे जर फॉलोड बाय एक्झाम्पल आले थिअरम आले फाइंड द डेरिव्हेटिव्ह म्हणलं असेल तर त्यांना काय अपेक्षित आहे रे? तुम्ही तो कंपोजिट याचा थिअरम प्रूव्ह केलाय ना त्याचा वापर झाला पाहिजे. मी म्हटलेला पॅरामेट्रिकचा आला अजिबात अडचण नाही, तुम्ही खुश आहे, तुम्हाला ते येतच आहे. कंपोजिटचा आला आणि इनव्हर्सचा आला. इनव्हर्स सगळ्यात डेंजर, कारण हे पण एक वेळ त्याला कोणाला लक्षात आलं तर ते करते त्या पद्धतीने. पण इनव्हर्स सगळ्यात डेंजर, कारण का इनव्हर्सचं टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हची प्रोसेस शिक्षकाने घेतलेली असते, पुस्तकात आहे, तरी आम्ही बघितलेलंच नाही, आम्ही नीट त्याला फोकस केलेलंच नसते. आणि मग टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, साइन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह पाठ आहे, आन्सर काय ते माहिती आहे आपल्याला, पण काढायची. तर याला फाइंड करण्याची प्रोसेस कशी आहे? y = tan इनव्हर्स x = tan y म्हणायचे. या x चा डेरिव्हेटिव्ह y ने घेतला sec²y बाय रिझल्ट आपण लिहिणार. रिझल्ट काय सांगतोय? dy/dx म्हणजे 1/dx/dy. इनव्हर्सचा रिझल्ट असंच dx/dy ≠ 0. ती इथं मांडणार मी sec²y. sec² म्हणजेच 1 + tan² आणि tan y ची व्हॅल्यू म्हणजे काय? x. आणि हे लिहिलं असेल तर 1 मार्क, नाहीतर 1/1 + x² लिहिला सगळ्या जगात पेपर दाखवणार माझं करेक्ट आहे बोर्डाने चुकीचं लिहिलं. अरे तुला राईट द डेरिव्हेटिव्ह विचारलं नव्हतं रे, तुला विचारलं होतं फाइंड द डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे थिअरम आपण केलेत, अगदी परफेक्ट केलेत, पण मला 100% माहिती आहे हुशार मुलगा एक पण सापडणार नाही त्यांनी डेरिव्हेटिव्हचे थिअरम केलेले नसते. कारण काय विशेष नाहीच आहे, विशेष काय नाहीच आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात सोपं काय असेल तर डेरिव्हेटिव्हचे थिअरम. मग राहिलंय काय रे? तर ते थिअरम्स करत असताना त्याची फॉलोड बाय असते. कारण का बी सेक्शन न पडले म्हणजे 4 मार्काला थिअरम येणार नाही. थिअरम 4 मार्कला येणार आहे का रे? नाही येणार. थिअरम येणार आहे किती मार्काला? 3 मार्कला. आणि फॉलोड बाय एक्झाम्पल जे असते आणि त्या मॉडरेशन केसेस असतात. म्हणजे जे 98, 99 राहिलेत ना ते या गोष्टीमुळे राहिले, या गोष्टीमुळे राहिले. आता तुम्हाला मागच्या वर्षीचा एक पेपर दाखवतो, तुम्ही जर मला जाताना भेटला तर एक पेपर दाखवतो. 99 मार्क आहेत, 1 मार्क गेलाय या डिफायनाइट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीवर. ओके, दाखवतो तुम्हाला ते डिफायनाइट इंटिग्रलची कोणती प्रॉपर्टी आणि तो 1 मार्क का गेला. ओके, माझ्याकडे प्रूफ आहे, फोटोकॉपी आहे, त्याची सॉफ्ट कॉपी माझ्या मोबाईल मध्ये आहे. तुम्हाला जाताना बघायचं असेल तर 100% बघा. ओके, काय रिझल्ट होता? रिझल्ट सोपा होता. फॉलोड बाय एक्झाम्पल रिझल्ट विचारलेला होता. 0 to 2a f(x) dx = 0 to a f(x) dx plus 0 to a f(2a - x) dx. माहिती आहे का रिझल्ट? येस और नो? 2024 मार्चचा पेपर काढून बघा, तुम्हाला हा थिअरम विचारलेला आहे. आणि खाली लिहिलं होतं प्रूव्ह दॅट. खाली काय लिहिलं होतं? प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं होतं? काय प्रूव्ह करायचं होतं? तर हे प्रूव्ह करायचे आणि हेच प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन 0 to π sin x dx म्हणजे 2 times 0 to π/2 sin x. हे प्रूव्ह करायचं. मग आता थिअरम करेक्ट केला. त्या मुलगी ऋतुजा पाटोळे म्हणून एक विद्यार्थी होती आमची, तर त्या मुली एवढी कॉन्फिडंट होती, सर माझं ए मध्ये जाणारच नाही मार्क, 99 कसे काय मला पडते, मला 99 पडूच शकत नाही, फोटोकॉपी मार्क. आता हे काय करायला पाहिजे होतं? तर तो रिझल्ट प्रमाणे पाहिला, इथं रिझल्ट लिहायला पाहिजे होता 0 to 2a f(x) dx
हा 0 to a f of x dx प्लस 0 to a f of 2a minus x आणि अकॉर्डिंग टू रिझल्ट हे 0 to पाय sin x dx आहे ना ते लिहायला पाहिजे होतं पायचा अर्धा 2a चा अर्धा इथे म्हणून पाय बाय 2 sin x dx आणि पुढे लिहायला पाहिजे होतं 0 to पाय बाय 2 अर्धा इथे f of 2a म्हणजे फंक्शन काय आहे sin x आहे म्हणजे sin of पाय मायनस x आणि sin of पाय मायनस थीटा म्हणजे sin थीटा असते माहिती आहे म्हणजे याची व्हॅल्यू 0 to पाय बाय 2 sin x dx होते हे 0 to पाय बाय 2 sin x हे 0 to पाय बाय 2 sin x 2 टाइम 0 to पाय बाय 2 sin x विषय संपला 1 मार्क त्या ठिकाणी मिळाला झालं काय गडबडीत झालं असं की हे sin of पाय मायनस x व्हायच्या ऐवजी त्या मुलीकडून झालं पाय मायनस sin x आणि तिने पुढे लिहिला 0 to पाय बाय 2 sin आता हे पाय मायनस sin x असणार कुठे रिझल्ट आहे गडबड कारण काय करायला पाहिजे होतं f of 2a minus x म्हणजे x मधून म्हणजे a मधून हा x वजा व्हायला पाहिजे 2a मधून पण तिने ते पूर्ण फंक्शनच होणार हे मी तुम्हाला फोटोकॉपी दाखवतो म्हणजे विचार करा की एवढी साधी छोटी गडबडी झाली बरं ती मुद्दामून इंटेन्शनली करायचंय किंवा काय नाही x च्या अगोदर हे टाकायला पाहिजे होतं तिने साईनच्या आणि 99 मार्क तर विचार करा की आणि ती मुलगी IIT ला क्वालिफाय झालेली मुलगी म्हणजे अशी काही ॲव्हरेज मुलगी होती गडबडीत चुकवलं वगैरे असंही काही नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे 99 दुःखाचं ठरतं त्यामुळे इथं या 3 टॉपिकचे जेवढे थिअरम्स आहेत रिझल्ट आहेत आता तुम्हाला माहिती आहे याला तर काय लय नाहीच आहे 3 थिअरम आहेत याचं पण लय नाहीये टोटल 8 प्रॉपर्टीज आहेत पण 8 प्रॉपर्टीज पैकी 8 ची 8 करायची गरज नाही शेवटच्या 2 प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आता मी हे मांडलेली प्रॉपर्टी आणि इव्हन ऑड ची प्रॉपर्टी minus a to a f of x dx equals to 2 times 0 to a f of x dx f of x is even आणि 0 f of x is odd तर या 2 प्रॉपर्टीज याला व्यवस्थित केले की होतं इंटिग्रेशन मध्ये थिअरम 2 आहेत एक सबस्टिट्यूशनचा थिअरम आहे एक बाय पार्टचा थिअरम आहे इंटिग्रेशन ऑफ u v dx तर त्यातला सबस्टिट्यूशनचा एवढा महत्त्वाचा नाही पण बाय पार्टचा थिअरम महत्त्वाचा आहे इंटिग्रेशन ऑफ u v dx त्यानंतर आता तोही थिअरम पडला तर लगेच खाली फॉलोड बाय एक्झाम्पल त्यानंतर बाय पार्टच्या थिअरम नंतर 3 रिझल्ट आहेत मित्रांनो रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस मायनस x स्क्वेअर a स्क्वेअर dx तर हे 3 रिझल्ट त्यानंतर मध्येच एक 7 रिझल्ट आहेत छोटे 1 upon x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 upon 8 tan inverse of x by a 1 upon x square minus a square 1 upon 2a log of x minus a upon x plus a तर हे 7 रिझल्ट 2 थिअरम आणि हे 3 थिअरम म्हणजे टोटल 10 रिझल्ट आहेत आणि 2 थिअरम तर याच्यामध्ये थोडंसं संख्या जास्त होईल इंटिग्रेशन पण टॉपिक पण जास्त मार्काचा ना 10 मार्काचा तर हे 3 टॉपिकला सगळ्यांना म्हणजे ॲव्हरेज पोरांसाठी पण आणि हुशार मुलांसाठी पण हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे डिफरन्शिएशन इंटिग्रेशन डिफरन्शिएशन आणि याच्यामध्ये मी परत एकदा वॉर्निंग देतो हुशार मुलं फक्त थिअरम्स करून जाऊ नका जुने पेपर्स बघा त्याला फॉलोड बाय कशा प्रकारची एक्झाम्पल पडलेली आहे त्याला फॉलोड बाय काय पडलेलं आहे ते फॉलोड बाय जमते का बरं हे कुठलं वेगळं नसते तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जे आहे का खाली या थिअरमच्या खाली त्यांनी इल्युस्ट्रेट करून दिलेलं फॉर एक्झाम्पल ही कशी प्रॉपर्टी वापरली तीच एक्झाम्पल आहे म्हणजे बाहेर न कुठे दुसऱ्या जगात आणले वगैरे तर ते डी सेक्शन साठी 5 सोडवायचे आपल्याला तुम्हाला मी 6 टॉपिक महत्त्वाचे तुमच्या समोर मांडलेले 5 सोडवायचे मी 6 टॉपिक दिलेले बाकीचं तुम्ही करणार नाही असं विषय नाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्ही केलेलं असते त्यानंतर याच्यातला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा टॉपिक तुम्ही केलेलाच असतोय मी म्हणत नाही ते तुम्हाला जमणार नाही पण हे 6 टॉपिक 100% याच्यावर पेपर मध्ये प्रश्न लाईन एंड प्लेन सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक सी सेक्शन साठी कारण एक लाईनचा प्रश्न एक प्लेनचा प्रश्न आणि फॉर्च्युनेटली सॉल्व्ड एक्झाम्पल्स फॉर्च्युनेटली कसले एक्झाम्पल्स आहेत रे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत त्यामुळे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स केले की या ठिकाणी तुमचं बऱ्यापैकी प्रिपरेशन होणार आहे
तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाला, वेक्टर झाला, लाईन अँड प्लेनचे दोन कन्सेप्ट झाले. त्यानंतर पेअर ऑफ लाईन्स टॉपिक माहिती आहे आपल्याला. आता या पेअर ऑफ लाईन्स पडलं तर बऱ्यापैकी 10 पैकी 8 पेपर मध्ये थिअरमच पडला. अँगल बिटवीन टू लाईन्सचा किंवा ax² + 2hxy + by² रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. तर ह्या 5च्या 5 टॉपिक वरती बी सेक्शनला प्रश्न आहे. सी सेक्शनला कुठलाही पेपर तुम्ही काढून बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टॉपिक वर पण त्या ठिकाणी सी सेक्शन मध्ये क्वेश्चन असतोच असतो. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन, कारण याला डी ला जात नाही त्यामुळे हे सी मध्ये येतात. त्यानंतर सोपे 2 टॉपिक सांगतो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमी डिस्ट्रीब्युशन. या 2 टॉपिक मध्ये 11-12 प्रश्न केले की टॉपिकच संपतो. बी आणि सी सहित एवढे सोपे टॉपिक्स हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमी डिस्ट्रीब्युशन. प्रीवियस इयर क्वेश्चन सगळे करून टाकायचे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच तुम्हाला दिसत नाही. हे शेवटचे 3 प्रश्न तर ठरलेले असतात, एक डिफरन्शियल इक्वेशनचा, एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा, एक बायनॉमी डिस्ट्रीब्युशन. लक्षात येते का? आता याच्यामध्ये मगाशी मी बोलल्याप्रमाणे हा टॉपिक टॉप 7 मधला आहे, हा टॉपिक टॉप 7 मधला आहे, हा टॉपिक टॉप 7 मधला आहे, हा टॉपिक टॉप 7 मधला आहे. म्हणजे टॉप 7 मधले 5 टॉपिक्स इथे आहेत आणि मार्क्स जातात. वेक्टर पण आहे, टॉप 7 मधला वेक्टर पण आहे, परंतु वेक्टरला मार्क्स जात नाहीये, मला माहिती आहे. मार्क्स जातात हे 5 हायलाइट, कारण वेक्टर्सचे पडला तर थिअरम पडतोय, नसेल तर अगदी सोपं काम म्हणजे साधं सोपं वेक्टरचं एक्झाम्पल विचारलं जाते. सेंट्रॉइडचं एक्झाम्पल असेल किंवा सेक्शन फॉर्म्युलेशन रिलेटेड एक्झाम्पल असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप असेल, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन असेल, त्याचं अडचण नाही. पण या 5 टॉपिकच्या 5 क्वेश्चन्सची बऱ्यापैकी हुशार मुलांना बऱ्या वेळेस अडचण आलेली असते. कारण काय होते, एखादा पण मी सोडलेला असतो आणि मग सी सेक्शन कव्हर करणं अवघड होते. 12 क्वेश्चन्स आहेत, अजून 3 प्रश्न वेगवेगळे कॉम्बिनेशन पडतील. मे बी मॅथमॅटिकल लॉजिकचा ट्रूथ टेबलचा क्वेश्चन पडू शकेल किंवा याचा इंटिग्रेशनचा क्वेश्चन या ठिकाणी पडू शकेल किंवा डिफरन्शिएशनचा क्वेश्चन या ठिकाणी पडू शकेल. पण हे 9 फिक्स आहे, हे 9 फिक्स. आणि या 9 पैकी मी हायलाइट केलेले 5. आता या 2 टॉपिकला मी टिक करतो. आता हे बॉक्स केलेलं आहे ते क्वेश्चनच असणार आहे बऱ्यापैकी वेळा तुम्हाला त्याच्यावर, कारण या टॉपिकला काही थिअरम्स आहेत पण विचारले जात असतात. इतर 2 मध्ये थिअरमच नाही, त्यामुळे ती विचारायचं नाहीच तर विचारण्याचा काय प्रश्न. तर त्याच्यावर प्युअरली एक्झाम्पल्सच पडणार आहेत आणि ती थोडंसं त्रास नाही मुलांना. मागचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मगाशी सांगितलं नियमाप्रमाणे की टक्कल पडल्यावर सांगावं म्हणजे तो उपयोगच होत नाही. तर ते आम्हाला ऑलरेडी माहिती आहे काय विचारलं जाते, तर याला फोकस करा. आता वेक्टर्स टॉपिक आहे, वेक्टर्स टॉपिक थिअरमचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला काय करणार आहे, व्हॉल्यूमचे दोन्ही थिअरम्स. ओके, व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन मॅक्सिमम वेळा पडलेले व्हॉल्यूमचे दोन्ही थिअरम. त्याच्यानंतर व्हॉल्यूमचे दोन्ही थिअरम्स केले की त्यानंतर एक थिअरम आहे R बार = T1 A बार + T2 B बार चा थिअरम. तोही महत्वाचा थिअरम, तोही बराच वेळ विचारण्यात आला. किंवा इंटरनल सेक्शन फॉर्म्युला आहे R बार = MB बार + NA बार / M + N. म्हणजे वेक्टर्स टॉपिक वर थिअरम रिझल्ट पडण्याची शक्यता. 8 थिअरम आहेत, पण या 8 पैकी मी तुम्हाला 4 अति महत्वाचे कोणते आहेत ते इथं सांगण्याचा प्रयत्न केला की हे 4 बऱ्यापैकी एक्झामिनरला आवडतील. व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप फॉलोड बाय एक्झाम्पल, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन फॉलोड बाय एक्झाम्पल, किंवा इंटरनल सेक्शन फॉर्म्युला फॉलोड बाय एक्झाम्पल. कोलिनियरचा कन्सेप्ट R बार = T1 A बार + T2 B बार फॉलोड बाय एक्झाम्पल. त्याला शक्यतो फॉलोड बाय एक्झाम्पल येत नाही, पण हे बाकीचे 3 आहेत त्याला फॉलोड बाय एक्झाम्पल विचारलं जातं. तर वेक्टर्स मध्ये आणि पेअर ऑफ लाईन्स मध्ये महत्वाचं काय, तर त्याचे महत्वाचे 2 थिअरम आहेत. tan θ = 2 टाइम √(h² - ab) / a + b.
हा एक थिअरम आणि ax² + 2hxy + by² = 0 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन इफ h² - ab ≥ 0 हा थिअरम. तर यापैकी पेपरला पडण्याची शक्यता जास्त असते. टोटल आपला 112 मार्काचा पेपर आहे. 112 पैकी 12 ते 14 मार्कचं थिअरी विचारलीच पाहिजे, थिअरम्स विचारलेच पाहिजे. 12 ते 14 मार्कचं थिअरम्स विचारलेच पाहिजे. त्यामुळे मगाशी मी तुम्हाला 3 टॉपिक सांगितले होते, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि डिफायनाइट इंटिग्रेशन. आणि त्याचबरोबर आता हे 2 टॉपिक तुम्हाला सांगतोय, वेक्टर्स आणि पेअर ऑफ लाईन्स. आता त्याचे पडताना शक्यतो डी ला पडतात, याचे विचारले तर शक्यतो सी ला विचारले. त्यामुळे इथं 2 थिअरम्स रिझल्ट आपल्याला मिळतील, डी सेक्शन मध्ये 2 थिअरम रिझल्ट आपल्याला. टोटली 12 ते 14 मार्कला थिअरी प्रश्न पेपरला येणार आहे. आणि हे जे बाकीचे टॉपिक्स आहेत, आता लाईन अँड प्लेन मध्ये मी म्हटले तुम्हाला अगदी छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत. काय नाही, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स त्याच्याकडे आपण इग्नोर केलेलं असते. किंवा मागच्या वेळी पडलेला प्रश्न, एकच प्रश्न, एकुलता एकच प्रश्न आहे पेपरमध्ये पुस्तकात, इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स, एकच प्रश्न आहे, सॉलिड एक्झाम्पल, एक्सरसाइजला नाही मिसलिनियसला, आणि तोच प्रश्न पेपरला. तर त्या टॉपिक्सचे सॉलिड एक्झाम्पल्स परफेक्ट करा. हे बॉक्स केलेले आणि टिक केलेले टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये थिअरम्स आहेत. ते थिअरम्स परफेक्ट केला तर तुमचं सी सेक्शन व्यवस्थित होईल. जरा एकदा तुम्हाला पाहिजे असेल सी सेक्शनचं काय वेटेज आहे, वेटेज म्हणण्यापेक्षा इम्पॉर्टंट टॉपिक्स काय ते कुणाला पाहिजे असेल तर 2 मिनिटांमध्ये लिहून घेऊ शकतो. सेक्शन सी. याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकचा प्रश्न असू शकतोय, इंटिग्रेशनचा असू शकतोय, डिफरन्शिएशनचा असू शकतोय, पण ते डिपेंड आहे. पण हे फिक्स आहे या टॉपिक्स वरती, 9 टॉपिक्स वरती तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती आहे यातले बऱ्यापैकी टॉपिक तर टॉप 7 मधले टॉपिक आहेत, मॅक्सिमम मार्क्सचे टॉपिक आहेत. आणि मॅक्सिमम मार्क्सचे टॉपिक आहेत म्हटलं की त्याच्यावर प्रश्न आहेच. आता हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टॉपिक आहे, त्याला वेटेज आहे 2 अधिक 3, तर 3 इथंच आहे ना, बायनॉमियल आहे त्याचा आहे 2 अधिक 3, 3 इथंच आहे. मग 2 मार्क्सचा याच्यावर एमसीक्यू आला, त्याचा ए सेक्शन मध्ये आला. हे जे टॉपिक्स आहेत ना त्याच्यावर सी ला प्रश्न पडतोच पडतो. अशा टॉपिक्सला प्रत्येक सेक्शन वाईज आपण जर व्यवस्थित प्रिपरेशन करत गेलो तर पेपर सोडवणं, पेपर कव्हर करणं अवघड जाणार नाही. ठीक आहे, लिहिलं सर्वांनी? कंटिन्यू करूया. सेक्शन ए मी मगाशीच बोललोय तुम्हाला, मी सेक्शन बी बद्दल बोलणार नाही कारण त्याच्याबद्दल बोलण्याची आवश्यकताच नाहीये. सगळ्यात सोपा सेक्शन आहे, सगळे पास व्हावे याच्यासाठी ए आणि बी तयार केले. ए चं ऍव्हरेज पोरांना टेन्शन नसते कारण त्याला माहिती असते वर्गात एखादा जरी हुशार असतोय तो आन्सर आपल्याला सांगणार. ओके, त्याला अगोदरच पार्टी देऊन ठेवूया, आन्सर आपलं मिळणार आहे. पण ए सेक्शनचं टेन्शन कोणाला आहे तर हुशार मुलांना आहे, कारण बी मध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिले 4, सी मध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिले 4, डी मध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिले 3.
म्हणजे मला बी मध्ये 12 दिले, 8 सोडवायचे, त्यातले 4 जरी आले नाही तरी टेन्शनची गोष्ट नाही ना. सी मध्ये पण 4 आले नाही तरी टेन्शनची गोष्ट नाही, डी मध्ये 3 नाही आले तरी टेन्शनची गोष्ट नाही. पण ए मध्ये एखादा जरी प्रश्न नाही आला, कारण त्याला माहिती आहे, त्याचा विश्वास स्वतःवर असतो, ते शेजारचेच ऐकतच नसते, ते शेजारी काय त्याचा आन्सर येईल किंवा ते बघत पण नसते. जोपर्यंत पेपर कव्हर होत नाही तोपर्यंत हुशार मुलगा इकडे तिकडे सुद्धा बघणार. तर त्याला माहिती आहे ए मधला प्रश्न आपल्यासाठी किती महत्वाचा आहे आणि त्या प्रश्नासाठी नेमकं तुम्हाला कुठल्या टॉपिकच्या क्वेश्चन्स कडे बघायचे. आता बोर्डाचा फॉर्मॅट काय तुम्हाला सांगू. ए सेक्शन साठी 8 एमसीक्यू आपल्याला टाकणार आहे 16 मार्क साठी. तर 8 पैकी 4 एमसीक्यू थेट तुमच्या टेक्स्टबुकचे ऍज इट इज एमसीक्यू, म्हणजे वेगळे कुठलं बाहेर ना आणलेलेच नाही. बस मग तुम्ही मला 4 बाहेरचे आणतात का, नाही, ते 4 पण टेक्स्टबुकचेच आहेत, पण थेअरी क्वेश्चन्स कन्व्हर्टेड ॲज एमसीक्यू. म्हणजे थेअरीचा प्रश्न आहे आपला, बाबा साइन ऑफ अँगल काढायचा आहे, तर तोच प्रश्न ॲज अ कन्व्हर्टेड ॲज एमसीक्यू. त्यामुळे 4 क्वेश्चन्स आहेत ते थेट एमसीक्यूज असणार आहेत आपले. म्हणजे सगळे टेक्स्टबुकच्या खाली दिलेले एमसीक्यूज, टॉपिकच्या मागे दिलेले एमसीक्यूज आपण केले तर 4 एमसीक्यूज त्याच्या बाहेरचं जिपात येत नाही. इव्हन तो सिक्वेन्स सुद्धा चेंज होतो. तिथं ऑप्शन एबीसीडी आहे, सेम ऑप्शन सिक्वेन्स सेम सिरीज मध्येच त्या ठिकाणी विचारलेला असतो. पण राहिलेले 4 एमसीक्यू हे टेक्स्टबुकच्या बाहेरचं नाही, बोर्डाने पूर्णपणे फॉर्मॅट ठरवलेला आहे. टेक्स्टबुकच्या बाहेरचं अर्ध्या मार्काचंही विचारलं जाणार, टेक्स्टबुकच्या बाहेरचं अर्ध्या मार्काचंही विचारलं जाणार नाही. मग सगळं टेक्स्टबुक मधलंच आहे, तरी अवघड का जाते, तर आपण सगळं टेक्स्टबुक परफेक्ट प्रिपेअर केलेलं नसते. आणि 10वीचा सिलेबस आणि 12वीचा सिलेबस तुम्हाला माहिती आहे, 10वी मध्ये एक टॉपिक, एक पॉइंट केला की टॉपिकच संपायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिक आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन टॉपिक आहे. हे किती टॉपिक्स 11वी ते 10वीचे सोपे होते, हे वेगळं मी सांगण्याची गरज नाही. पण 12वीत आल्यानंतर टॉपिकची डेप्थ किती आहे, डेप्थ काय पाहिजे, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. तर सेक्शन ए मध्ये जो पहिला प्रश्न आहे एमसीक्यूचा, तर एमसीक्यूच्या प्रश्नामध्ये काही टॉपिक्स आहेत त्याच्यावर 100% प्रश्न पडतो. तर त्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे वेक्टर्स, दुसरा टॉपिक आहे लाईन अँड प्लेन, तिसरा टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन, चौथा टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे पेपर 1 चे, पेपर 2 चे. याच्यावर हमखास म्हणजे हमखास प्रश्न पडतात. आता 5वा एमसीक्यू आयदर मॅथमॅटिकल लॉजिक और ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वर, कधी कधी या दोन्हीवर पण, मॅथमॅटिकल लॉजिक वर पण आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वर. त्यानंतर 6वा जो एमसीक्यू आहे तो डिफरन्शिएशनचा पडलाय किंवा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा पडलाय. म्हणजे 8 पैकी 6 एमसीक्यू तुमचे या टॉपिक्स वरती आहे. आणि बऱ्याच वेळा इथं इंटिग्रेशनचा पण येतो. म्हणजे हे 9 टॉपिक्सचे क्वेश्चन्स तुम्ही जर परफेक्ट केले बाळांनो तर तुमचे 8 एमसीक्यू बऱ्यापैकी कव्हर होतात. आणि बघताना काय बघायचंय तर टेक्स्टबुकचे सॉलिड एक्झाम बघताना काय बघायचंय, टेक्स्टबुक मधले एमसीक्यूज पाहिजे. आणि हे जर आपण केलं 1 मार्कचे क्वेश्चन्स आणि एमसीक्यू याच्यात जर चुकला नाही तर 100% 100 मार्कचा मॅक्सिमम चान्स त्या ठिकाणी. 100 मार्क मिळवणं हे कला आहे आणि ती टेक्निकनेच जमणार. मग काय टेक्निक आहे, कुठल्या टॉपिकवर प्रश्न आहेत, कुठल्या टॉपिकवर प्रश्न पडत नाहीयेत, आणि हे प्रत्येक वर्षी अनालिसिस केलेलं आहे. ज्यावेळी आम्ही बोर्डाच्या पेपर सेटिंग कमिटीत असतो त्यावेळी आम्ही ठरवलेलं असते. तर तो पॅटर्न तुमच्या समोर मी मांडतो. बाबा काय कशावर विचारलं जाणार आहे, कुठल्या टॉपिकला आपल्याला फोर्स करायचा, एमसीक्यू ला काय 100% पडते, काहीला ऑप्शन आहे. हे जर एकदा तुमच्या लक्षात आलं की सोपं आहे. आणि दुसरा जो क्वेश्चन आहे
तो 1 मार्कचा क्वेश्चन आहे. आता 1 मार्कच्या क्वेश्चनची गंमत आहे, तुम्ही कुठला पण पेपर काढून बघा, कुठला पण पेपर काढून बघा, इंटिग्रेशन वर प्रश्न आहेच. कारण ते इंटिग्रेशन जो भेटेल 10 मार्काचं आहे, असं झाल्यामुळे त्याला 1 मार्क तिथे टाकला. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आहे, 4 मार्काचा प्रश्न पडत नाही, त्यामुळे त्याच्यातला 1 मार्क शिल्लक राहतो डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतरचा टॉपिक आहे, आता तो व्हेरिएबल आहे, म्हणजे पेपर 1 मधले जे टॉपिक्स आहेत ना ते व्हेरिएबल आहेत. बऱ्यापैकी पेपर मध्ये पेअर ऑफ लाईन्सचा क्वेश्चन आहे, आणि पेअर ऑफ लाईन नाही पडलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पेअर ऑफ लाईन नाही पडलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे मी सुरुवातीला जे लिहितोय त्याची जास्त शक्यता आहे. आता याच्यामध्ये सुद्धा याची जास्त शक्यता, याच्यामध्ये सुद्धा याची जास्त शक्यता. त्यानंतर चौथा जो क्वेश्चन पडतोय तो एकतर मॅथमॅटिकल लॉजिकचा विचारला जातोय, नसेल तर व्हेक्टरचा पडतो. तर हे दोन तर 100 काय 101% फिक्स. इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल 1 मार्काचं काय काय पडू शकतंय. मागच्या वर्षी अगदी सोपं त्या ठिकाणी 1 मार्कचं सॉल्व्ह एक्झाम्पल डिफरन्शियल इक्वेशन वरती पडलं. रेट ऑफ डीकेचा फॉर्म्युला जो डिराइव्ह करायचा ना, तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी विचारला. तर या प्रकारे सेक्शन ए चं प्रिपरेशन केलंय. हे 9 टॉपिक दिले मी, तर 6 आकडा टाकलाय, पण 7, 8, 9 आहे, आणि इथं 4 आकडा टाकलाय, पण 6 टॉपिक्स आहेत. तर हे जुने पेपर्स, टेक्स्टबुक याचा रेफरन्स घेऊन जर तुम्ही परफेक्ट केलं तर सेक्शन ए मध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवणं अवघड अजिबात नाही मित्रांनो, अगदी सोपं आहे. ज्याला पाहिजे त्यांनी नोट करून घ्या. मी जे बोलत होतो ते हुशार मुलांच्या संदर्भात बोलत होतो की हुशार मुलांना 80 पेपर 80 मार्क्स आहे ना, 80 पैकी 80 मार्क्स कसे मिळवता येतील. आणि मी पहिलाच सांगतोय तुम्हाला 80 मार्क मिळवायचे म्हणजेच ऑब्विसली प्रॅक्टिकल 20 मार्क 100% तुम्हाला तुमचं कॉलेज देतं. असं महाराष्ट्रात कॉलेज नाही की जे मॅथ्स मध्ये मार्क्स कट करते, अजिबात कुठंच कट केले. त्यामुळे 20 पैकी 20 तिकडं मिळालेले आहेत, तिकडं 80. पण हे 80 मार्क्स मिळवायचे तर फक्त 80 ची बेरीज लावून चालणार नाहीये, आपल्याला 112 मार्काची बेरीज करायची. 112 मार्क्स पैकी 112 कसे कव्हर होतील. आणि पेपर कव्हर करण्याचं जे स्किल आहे ते स्किल म्हणजे सेक्शन बी 10 प्रश्न सोडवायचे, 12चे 12 सोडवण्यात वेळ घालवायचा नाही. आणि पर तुम्ही पेपर वाचला तर बी चा 3रा प्रश्न पहिल्यांदा असतो, लगेच 3रा सोडवायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही पहिला 12 क्वेश्चन वाचा ना, 12 क्वेश्चन्स वाचा, आणि 12 पैकी आपल्या टप्प्यातले कुठले 8 प्रश्न आहेत ते 8 प्रश्न तुम्ही टिक करा आणि ते सोडवा ना. तुम्हाला कोण सांगितलंय की 3राच प्रश्न पहिला सोडवायचा नाही, काय गरज. 14वा प्रश्न पहिल्यांदा सोडवायला घेतला चालते ना, काय अडचण आहे. कोण म्हणलंय तुम्हाला पहिला 3रा घ्यायचा, असं अजिबात नाही. तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या सेक्शन बी मधलं ते पहिला सोडवायचे. असे 10च प्रश्न सोडवा, नाहीतर ते मराठीतल्या म्हणीप्रमाणे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाल्ला आणि ते परत वेळ पुरला नाही, मग तक्रार येते वेळ पुरला नाही. ते राहिलेले 2 सोडवायचे, पण त्याला कधी ज्यावेळी तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम राहणार आहे त्यावेळी सोडवायचे. त्यामुळे पहिला सेक्शन बी घेतला, कंप्लीट केला. त्यानंतर सेक्शन सी घेतला, त्यातले 10 प्रश्न सोडवले. सेक्शन डी घेतला, त्यातले 5 सोडवले. मग एमसीक्यू कडे गेला, 6 सोडवले, सॉरी एमसीक्यू कडे गेला. एमसीक्यू किंवा पहिला 1 मार्कचे क्वेश्चन सोडवले आणि मग एमसीक्यू घेतले. एमसीक्यू सोडवून झाल्यानंतर आणि ते सगळं काम आपलं 2.5 तासामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे जो 100 मार्कचा मॅक्सिमम अटेम्प्ट आहे ना तो आपला 2.5 तासामध्ये व्हायला पाहिजे. आणि राहिलेला अर्धा तास आहे, मग ते एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्ही तो अर्धा तास देऊ शकताय आणि त्या अर्ध्या तासामध्ये तुमचा पेपर पूर्ण कव्हर होतो. आतापर्यंत मी म्हटलं ना की जवळपास 19 वर्ष झाली मी शिकवतो. 19 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 4, 5, 6 विद्यार्थी 100 पैकी 100चे असतात. म्हणजे जवळपास आमचं 100च्या विद्यार्थ्यांचं 100 होता. काय म्हणते कळलंय ना, 100 मार्क मिळवलेले विद्यार्थी शतक होतात. तर त्यांचं जे अनालिसिस केलेलं आहे ना त्या अनालिसिस वरून तुम्हाला सांगतो की काय पेपर कव्हर केला पाहिजे, कशा पद्धतीने पेपर कव्हर केला पाहिजे. आणि तो पेपर एकदा का कव्हर झाला की मग तुम्हाला
सॅटिस्फॅक्शन मिळते, बाबा आपल्याला 100 मार्क मिळाले. आणि एकदा का बोर्डाचा पेपर चांगले गेले ना, ऍक्च्युली बोर्डच्या मार्क्सवर सीईटीचं काही डिपेंड नाही, क्वालिफाईंग क्रायटेरिया झाले की सगळं जमते. पण बोर्डला तुम्ही 80% मिनिमम अबाव गेला की मग तुमचा सीईटीच्या अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. कारण सीईटीचा स्टडी म्हणजे वेगळा काहीच नाहीये, बोर्डाचे ऍप्लिकेशन्स आपल्याला सीईटीसाठी प्रिपेअर करायचे. त्यामुळे बोर्डला तुम्ही 100% चांगले मार्क मिळवाल मला खात्री आहे. आता मी ऑब्झर्व केलं, कारण मी म्हटलंय तुम्हाला की 19 वर्ष शिकवतोय, प्रत्येक वर्षी 400-500 विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. त्यामुळे पोराच्या बॉडी लँग्वेज वरून मी ओळखतोय, चेहऱ्यावरून मी ओळखतोय यातले किती विद्यार्थी सिरियस आहेत, किती विद्यार्थी सिन्सिअर आहेत. त्यामुळे मला जाणवलंय की याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक 15 ते 20 विद्यार्थी 100% 100 कडे जाण्यासाठी आहे. कारण एवढ्या वर्षाचा अनुभव आम्हाला माहिती आहे की बाबा त्या विद्यार्थ्याची त्या पॉइंट कडे बघण्याचा अप्रोच कसा आहे, तो विद्यार्थी त्या कन्सेप्ट कडे कशा पद्धतीने हे करतोय. इथं हॉल लहान आहे, एका वेळी 500 पोरांना आम्ही शिकवतो. त्यामुळे ते काय आणि ते 500तल्या 500ची नावं मला माहिती असते. आता हे तुमच्याकडे पहिला गेस्ट लेक्चर घ्यायला आलोय, त्यामुळे तुमचं नाव वगैरे मला कोणाचंच माहिती नाही. पण प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझं लक्ष होतं की कोण कसं बसलाय, कसा करतोय, काय करतोय. तर त्याच्यावरून मला 100% खात्री आहे 15 ते 20 विद्यार्थी तुम्ही लिहून घ्या. मी काय सांगतोय 15 ते 20 विद्यार्थी 100 पैकी 100 कडे जाणार म्हणजे जाणार आहे. एवढे चांगले विद्यार्थी आहेत. आता जे काही विद्यार्थी ऍव्हरेज विद्यार्थी ते आपल्या अकॅडमिक्स बद्दल किंवा शिक्षणाबद्दल थोडंच, आणि संख्या मुलींची जास्त आहे, मुलांची संख्या थोडीशी कमी आहे. आणि मुलांची संख्या कमी आहे ते आहे, त्यात एक 4-5 विद्यार्थी मला सिन्सिअर जाणवले. बाकीचे विद्यार्थी इकडं बघ तिकडं बघ, फोटो काढला नाही माझा, फोटो काढ, तर याच्याकडे जास्त लक्ष असणारे विद्यार्थी आहेत. आणि तो ट्रेंड आता सगळीकडेच झाला, म्हणजे फक्त तासगाव मध्येच आहे किंवा असं नाहीये. अक्षरशः मी माझ्या काही मुलांना म्हटलं, पण काय झालंय, मुली चांगलं शिकायला लागलेत आणि मुलं असं असं तसं चाललंय. आता तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही बाहेर बघत असाल, तुमचे मोठे भाऊ असतील किंवा कोण मित्र असतील, लग्न जमण्यात झाले, शिकले नाहीत. एवढा भयंकर प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालाय. पोरी शिकले, पोराची मस्त शेती आहे, ट्रॅक्टर आहे, जेसीबी आहे, पण पोरगी इंजिनियर आहे. मी हा विषय मुद्दामून का सांगायला लागलोय, तुम्ही तुमचे मित्र, मोठे मित्र असतील, त्यांच्याकडून हा विषय समजून घ्या. खरोखर गंभीर विषय आणि काय ना सिरियसच नाही. आता नाही वाटत आणि मग परत वाटतं काय नाही, कुठंतरी आपल्या गावात डिप्लोमा कॉलेज होतं, ऍडमिशन टाकलं असतं, कसं तरी डिप्लोमा झालो असतो. पण आता काय उपयोग आहे, काय नाही. ऊसाचं उत्पन्न जात होतं, द्राक्षाचं उत्पन्न जात होतं, आपण शिकलोच नाही. मग आता भविष्यात मी चेष्टेने आमच्या मुलांना म्हटलं, काय आता शिकला नाही ना तर किमान धुनी भांडी तरी शिका, कारण भविष्यात हाऊस हजबंड ही कल्पना यायला लागली. बायको जाती जॉबला, बसायचं घरी भांडी घेऊन. जॉबचा विषय सोडून द्या. मी हा मुद्दा सांगण्यामागचे कारण काय, तर जे काही ऍव्हरेज मुलं आहेत, त्या ऍव्हरेज मुलांनी हा जो शेवटचा पॉइंट मी सांगतोय त्याच्याकडे थोडंसं गंभीरपणे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला जर 60 मार्काच्या वर मॅथ्सला मार्क्स मिळवायचे असतील, 80 पैकी 40च्या वर तरी किमान द्यायला पाहिजे. मग आता आपल्यासाठी महत्वाचे टॉपिक्स कोणते, आपल्यासाठी नेमकं आपण प्रिपरेशन काय करायला पाहिजे. 2 वर्ष केलं नाही, आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे. अगदी एक 15-20 मुलं दिसत आहेत मला, जास्त काय नाहीये, बाकीची मुलं अगदी सिन्सिअरली केली आहे. तर ते जे काठावर आहेत, काठावर राहूच नका रे, काठावर अजिबात राहू नका. खूप सोपं आहे मॅथ्स मध्ये मार्क्स पाडणं, खूप सोपं आहे. एकही विद्यार्थी, मला माहिती आहे एसपी सरांचा एकही विद्यार्थी 60च्या खाली राहिलेला नसतोच, अजिबात नाही. तर काय शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, एसपी सरांनी तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच वेळा सांगितलेलं असेल. आता मी एकदा शेवटचं सांगतोय की सगळ्यात पहिला थिअरम्स आपल्याला करायचे, थिअरम्स आणि रिझल्ट.
बरं लय काय नाहीये. मग अशी मी बोलता बोलता थिअरम्स आणि रिझल्ट कुठले करायचे सांगून गेले. कुठले टॉपिक आहेत रे थिअरम्स आणि रिझल्टचे? तर थिअरम्स आणि रिझल्टचा पहिला टॉपिक आहे पेअर ऑफ लाईन्स. आता त्या पेअर ऑफ लाईन्स टॉपिक मध्ये 4 थिअरम आहेत, पण ते 4 महत्त्वाचे नाहीत, 2च महत्त्वाचे. अँगल बिटवीन लाईन्सचा आणि होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. त्याच्या 2 केसेस डिस्कस करायचे. तर पेअर ऑफ लाईन्सचे 2 थिअरम्स, याच्यामध्ये 2च आहेत. त्यानंतर मी मगाशी वेक्टरचे 4 थिअरम्स तुम्हाला सांगितलेले. वेक्टर्स मध्ये 4 थिअरम्स महत्त्वाचे आहेत, 8 आहेत टोटल, पण त्यातले 4. r बार इक्वल्स टू t1 a बार प्लस t2 b बार. त्याच्यानंतरचा r बार इक्वल्स टू m b बार प्लस n a बार अपॉन m प्लस n, इंटरनल सेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. ते 4 थिअरम्स परफेक्ट केला तरी तुमचं वेक्टरचं प्रिपरेशन त्या ठिकाणी थिअरम्सचं होते. त्यानंतर तिसरं टॉपिक डिफरन्शिएशन. ते सुरुवातीलाच बोललोय, हुशार पोरांना त्याच्यामध्ये मी वॉर्निंग पण दिली. पर्टिक्युलरली इनव्हर्सचा किंवा कंपोजिट फंक्शनचा थिअरम पडला फॉलोड बाय एक्झाम्पल असते, तर त्याच्यात 3च थिअरम, ओन्ली 3 थिअरम. त्याच्यावर थिअरमच नाही, तेवढे 3 पैकी आलटून पालटून त्या 3 पैकी एक थिअरम पेपरला. कुठलाही पेपर काढा, एक तर पॅरामेट्रिक पडलंय, इनव्हर्स पडलंय, कंपोजिशन पडलंय. तर त्या पैकी थिअरम 3 पैकी एक थिअरम त्या ठिकाणी विचारला जातोय. चौथा टॉपिक आहे इंटिग्रेशन. मगाशी इंटिग्रेशनचे पण तुम्हाला सांगितलंय. थिअरम 1-2 आहेत, पण त्यातला एकच महत्त्वाचा आहे बाय पार्टचा. इंटिग्रेशन ऑफ u v dx इक्वल्स टू u into इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इन इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ u into इंटिग्रेशन ऑफ v होल इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. या पद्धतीचा थिअरम सोपा आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज टोटल 10 आहेत, पण पहिला 3 करा म्हणजे कुठल्या मोठ्या, जे बाय पार्टच्या खाली 3 प्रॉपर्टीज आहेत. रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. 3 रिझल्ट आहेत. आणि त्यानंतर 7 रिझल्ट सुरुवातीचे. 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, असे 7 रिझल्ट त्या ठिकाणी आहेत. थोडंसं संख्या जास्त कोणाच्यात असेल तर इंटिग्रेशन मध्ये. आता बाकीच्या याच्यामध्ये 2, 3, 4, याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 4 आहेत, याच्यामध्ये 3 आहेत. याच्यामध्ये थोडीशी संख्या 11 होती, कारण रिझल्टच 10 आहे आणि थिअरम 2 आहेत, पण 1 महत्वाचा. त्यानंतर डिफायनाइट इंटिग्रल. टोटल प्रॉपर्टीज 8 आहेत, पण ते पहिल्या किरकोळ आहेत. त्या काय प्रॉपर्टीज प्रूफ म्हणून कधी आता पण पडलेला विचारला जात नाही. तर शेवटच्या 2 प्रॉपर्टीज केल्या. हे एवढं जर मित्रांनो तुम्ही केलं तर तुमचे जवळपास 12 ते 14 मार्क्स तुमचे फिक्स होतात. कारण या 5 टॉपिक पैकी 4 टॉपिकवर थिअरम किंवा रिझल्ट विचारलंच गेलं पाहिजे, बोर्डाचा नियमच. कारण बोर्डाला 12 ते 14 मार्क्सचा थिअरी क्वेश्चन विचारला गेला. त्यामुळे हे 5 टॉपिक आहेत ना, ते 5 टॉपिकला अजिबात इग्नोर करायचं नाही. बरं, या 5 टॉपिक मधलं वेक्टरचं, इंटिग्रेशनचं, डिफायनाइटचं एक्झाम्पल करूच नका. डिफरन्शिएशनची करू नका, म्हणजे ऍव्हरेज मुलाला मी बोलतो. बाकीचे मुलं म्हणणार सर तुम्ही सांगितलं करू नका, मी केलं. मी आता जो विषय सांगतोय तो ऍव्हरेज मुलांसाठी, की त्या ऍव्हरेज विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिला थिअरम्स आणि रिझल्ट, आणि तेही कुठले ते मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगितलं. थिअरम्स आणि रिझल्ट. थिअरम्स आणि रिझल्ट झाल्यानंतर दुसरं तुम्हाला महत्वाचं काय असेल? पहिला थिअरम्स आणि रिझल्ट. दुसरा टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा राहील मॅथेमॅटिकल लॉजिक. दुसरा टॉपिक महत्वाचा राहील मॅथेमॅटिकल लॉजिक. मॅथेमॅटिकल लॉजिक टॉपिक मध्ये काय आहे? सगळ्यात पहिला काय करायचं, ते स्टेटमेंट वगैरे वगैरे करत बसायचं नाही. सगळ्यात पहिला करायचं ट्रूथ टेबल. म्हणजे तुमची एक्सरसाइज 1.2 आणि 1.3 या 2 एक्सरसाइज परफेक्ट केल्या. ऍक्च्युली 1.2, 1.3 आणि 1.4 केलं, विषय संपला. कारण त्याच 3 एक्सरसाइजवर पेपरमध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे. पण पहिला 1.2 आणि 1.3, कारण 1.4 ला रूल्स वगैरे क्वेश्चन आला तर जरा थोडे रूल्स ऍव्हरेज पोरांना कुठला रूल कधी वापरायचा आहे, कंडिशनल लॉ कोणता, बाय कंडिशनल लॉ कोणता, डी मॉर्गन्स लॉ कोणता, त्याच्यामध्ये जरा थोडं अडचणी. पण पहिलं ट्रूथ टेबल, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन,
या प्रकारची जी क्वेश्चन्स आहेत ना ती छोटी छोटी क्वेश्चन्स आहेत आणि तेही मॅक्सिमम सॉल्व्ड एक्झाम्पल, बऱ्यापैकी सॉल्व्ड एक्झाम्पल पेपरला विचारले. मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक झाल्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो मॅट्रायसिस. आता मगाशी मी जे बोललो ते टॉपिक्स आणि हे टॉपिक्स पूर्ण वेगळे, कारण हे टॉपिक हुशार पोरांनी ऑलरेडी प्रिपेअर केले. हे मी ऍव्हरेज पोरांसाठी या टॉपिकचा सल्ला देतोय कारण हे सोपं आहे. मॅट्रायसिस मध्ये 2 प्रश्न विचारले जाणार आहेत, एक 2 मार्कचा एक 4 मार्कचा. तुमचं नशीब असेल तर दोन्ही प्रश्न सोपे. एक तर 2 मार्कचा साधा प्रश्न येतोय 2x2 चा मॅट्रिक्स दिलाय, एक तर फक्त मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स फाइंड आउट करा, त्याच्या पुढे जाऊन ऍडजॉइंट फाइंड करा किंवा त्याच्या पुढे जाऊन इनव्हर्स फाइंड करा. त्याच्यापेक्षा वेगळं काय मॅट्रायसिसला त्या ठिकाणी झालं. त्यानंतर 4 मार्काला काय विचारलं जाईल तर ऍडजॉइंट मेथडने इनव्हर्स काढा, नसेल तर लिनियर इक्वेशन सोडवा, इन्व्हर्जन मेथडने सोडवा, रिडक्शन मेथडने सोडवा. त्याचे पीवायक्यू सगळे बघितले ना मॅट्रायसिसचे, तर त्याच्या बाहेरचं परत तेच प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ a इंटू a इक्वल्स टू डिटरमिनंट ऑफ a इंटू i. एका पेपरला 4 मार्काला तो सॉल्व्ड एक्झाम्पल, सॉल्व्ड एक्झाम्पल 2x2 चा 3x3 चा एक्सरसाइज आहे, 2x2 चा सॉल्व्ड. तर ते एक्झाम्पल असेल. तर मॅट्रायसिस टॉपिक तुमच्यासाठी सोपा फायद्याचा आहे. एलपीपी टॉपिक फायद्याचा आहे. आता वर्ड प्रॉब्लेम पडला तर थोडंसं मुलांची अडचण होती कारण त्याला कन्स्ट्रक्शन गरजेचं आहे. पण जवळपास आतापर्यंत 99% पेपर मध्ये वर्ड प्रॉब्लेम विचारला. जी एक्सरसाइज 7.4 आहे ना त्याचे 9 का 7 प्रॉब्लेम आणि सॉल्व्ड 2 प्रॉब्लेम असे 9 प्रॉब्लेम केले ना तुमचं मॅक्सिमम. त्यातला 7.4 एक्सरसाइजचे 3 प्रॉब्लेम तर असे आहेत शेवटचे, ते एक प्रॉब्लेम 4 पेपर मध्ये पडले. म्हणजे तोच प्रॉब्लेम एक्झामिनरला किती आवडत असेल बघा ना. एक प्रॉब्लेम 4 म्हणजे एक्सरसाइज 7.4 एवढं एकच व्यवस्थित केलं आणि त्याच्याशी रिलेटेड सॉल्व तर एलपीपीचं प्रिपरेशन तुमचं होऊन जाऊ शकतं. एलपीपी मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसिस, एलपीपी, त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. मी म्हटलंय तुम्हाला याला प्रिव्हियस इयरचे प्रश्न 11 ते 12 आहेत. म्हणजे या 2 टॉपिकचे मिळून 25 एक्झाम्पल जास्तीत जास्त होते. ते 25 एक्झाम्पल्स जर तुम्ही प्रिपेअर केले ना तर हे एवढं तुम्ही परफेक्ट केलं तर तुम्ही 40 मार्काकडे जाऊ शकता. किती मार्ककडे जाऊ शकताय? 40 मार्ककडे. आणि मी म्हटलंय प्रॅक्टिकलचे 20 मार्क 100% प्रत्येक कॉलेज देतच असते. त्यामुळे तुम्ही किमान 60 मार्काकडे जाऊ शकताय. त्याच्यासाठी हे महत्वाचे टॉपिक्स काय असतील एवढं जर बघितलं किती आहे थिअरम्स, रिझल्ट, हा टॉपिक सोपे आणि प्रिव्हियस इयर. ठीक आहे. तर जेवढा काही वेळ मला दिला होता त्या वेळामध्ये मला जेवढं काही सांगता येईल, हा 1-2 मिनिटं लगेच गडबड करू. जेवढं काही मला सांगता येत होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. कोणाचे काही डाऊट्स असतील आता जे काय आपण बोललो त्याच्याबद्दल असतील, जनरल मॅथमॅटिक्स बद्दल असतील तर विचारायचं. 1-2 मिनिटं थांबायचं आहे. SP सर आल्याशिवाय कुणी बाहेर जाणार नाहीये, गडबड करायचं नाही. हा कोणाला डाऊट विचारायचा आहे त्याला थिअरम आहे ते सगळ्यात पहिला थिअरम्स करायचे, त्यानंतर त्याचे सॉलिड एक्झाम्पल्स करायचे. पहिलं काम तुमचं काय असलं पाहिजे, तुम्हाला सॉलिड एक्झाम्पल्स करा. 112 मार्क पैकी जवळपास 65 ते 70 मार्काचं सॉलिड एक्झाम्पल होतं. 112 पैकी किती म्हणतोय मी, 65 to 70 मार्क्स हे सॉलिड एक्झाम्पल विचारले असतात. त्यामुळे जर तुम्ही आता मिडल कंडिशनला म्हणजे 60, 70, 55, 60च्या पुढे आहे तर त्या विद्यार्थ्याने टॉप 7 टॉपिक कडे फोकस करायचे. कारण तुम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी तुम्हाला मॅट्रायसिस येतंय, मॅथमॅटिकल लॉजिक येतंय. आता एखादा चांगला विद्यार्थी आहे त्याला झोपीतून उठवून म्हणलं मॅट्रायसिसचं इन्व्हर्स काढ रे बाबा, तर काढतोय. मॅथमॅटिकल लॉजिकचं ट्रूथ टेबल प्रिपेअर कर रे, म्हणजे त्याला त्याचं प्रिपरेशन करताना त्याने वाचत बसायचं नाही. त्याने काय करायचंय तर त्या प्रत्येक टाईपचे एक एक्झाम्पल घ्यायचे, सोडून बघायचे. म्हणजे आता मॅथमॅटिकल लॉजिकचं टॉपिक त्याला प्रिपेअर करायचं म्हणजे त्याची रिव्हिजन करायची, वाचत बसणार नाही.
तो काय करणार, मॅथमॅटिकल लॉजिकचे काय ट्रेंडचे क्वेश्चन पडतात त्याचे एक एक प्रश्न सोडवणार. आणि जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत त्याला सांगितलं की त्यांनी हे टॉपिक पहिला करायचे आणि हे टॉपिक्स एकदा झाले की मग बाकीचं काय एक्स्ट्रा असेल, वेक्टर मधले काय महत्वाचे आहे, लाईन अँड प्लेनचं काय महत्वाचं आहे, पेअर ऑफ लाईनचं काय महत्वाचं आहे, त्या पद्धतीने ते विद्यार्थी प्रिपरेशन करू शकतात. असे झाले पहिलं गेस्ट लेक्चर घेण्यासाठी आपल्या क्लासचे इच्छिंत एटी पवार सर आज वेळेत वेळ काढून इथं तासगावमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व क्लासच्या वतीनं अभिनंदन आभार मानतोय. आणि सरांना ज्या काही आता पटणार नाही 2 पेपर सरांनी मला पाठवले, मॅथमॅटिक्सचे 2 पेपर सरांनी सेट केलेले पाठवले न सांगता. म्हणजे कारण सरांना कायम वाटते की त्यांचा रिझल्ट आउट ऑफ येतोय, एसपी सरांचा पण रिझल्ट आला पाहिजे. सरांनी लगेच मला पेपर टाकले होते, म्हणजे एक 4-5 दिवसाच्या मागली गोष्ट सांगतोय. हे जे सरांचं प्रेम आहे हे अनुभवाला आम्हाला मिळतंय. असंच प्रेम आपल्या क्लासवरती राहू दे आणि सरांचं मी मनापूर्वक आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी नेहमीप्रमाणे शांत पद्धतीनं लेक्चर ऐकलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं देखील आभारी आहे. दुसरं गेस्ट लेक्चर एका सुट्टीच्या दिवशी आपण अरेंज करणार आहे, फिजिक्स किंवा केमिस्ट्री. तो देखील वक्ता तेवढ्याच ताकदीचा असेल, लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळेल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा.